नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा. तर आज आपण तुका म्हणे या शृंखलेमध्ये जो अभंग निवडलेला आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल, आवा चालली पंढरपुरा. तर हे द्रुपदातलं पहिलं वाक्य आहे. तर हा जो अभंग आहे, आजचा अभंग, तर हा तुकाराम महाराजांनी एक समाजातील, त्या काळातील समाजातील रेखाटलेलं व्यंगचित्र आहे, किंवा याला मार्मिक अं, शिकवण म्हणता येईल, या तुकाराम महाराजांनी या अभंगातून दिलेली आहे. तर आपण नेहमीप्रमाणे एक अभंग घेऊन त्याचं थोडक्यात विश्लेषण करत असतो. तर ही जी तुकाराम महाराजांची शिकवण आहे, तर आपल्याला संसारात असलेली आसक्ती आणि भगवंतासाठी मनात निर्माण होणारी एक भाव, किंवा दुसरं एक आहे की लोकलज्जा, या गोष्टीमुळे साधारणतः आपल्या मनामध्ये द्विधा निर्माण असते. आणि तुकाराम महाराजांनी इथे प्रखळपणे त्याचं एक वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे, या अभंगामधून केलेला आहे. तर अभंग एकदा पाहू आणि त्यानंतर आपल्याला कसं हे करता येईल, म्हणजे त्यावर विश्लेषण काय करता येईल ते बघू आपण. तर तुम्हाला अगोदर अभंग वाचून घेऊ आपण. हा. परिसे गे सुनबाई, नको वेंचू दूध दही, आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासुनी आली घरा. एके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे, माझे हातीचा कलवडू, मज वाचुनी नको फोडू. वल्वटक्षरीचे लिंपन, नको फोडू मज वाचून. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. बक्षी मिळता आहारू, नको फारसी वरो सारू. सून म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई सोहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. सून मुखीचे वचन कानी, ऐकुनी सासू विवंची मनी. सवतीचे चाले खोटे, म्या जावेसे इला वाटे. आता कायास यात्रे जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. मुले लेकरे घरदार, माझे येथेची पंढरपूर. तुका म्हणे ऐशे जन, गोविले माये करून. तर या भंगामध्ये तुम्हाला या, तर पहिल्या ज्या दोन पहिल्या ओळी आहेत त्यामध्ये म्हणजे परिसे गे सुनबाई, नको दूध दही, आवाज चालली पंढरपुरा, विसी पासून आली घरा. तर एक
ग्रामीण भागातील वर्णन आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतंय एक गोपुरम दिसतंय. आणि त्या गोपुरमला जे गोपुरम आणि बाजूने एक तटबंदी भिंत दिसते, कंपाऊंड दिसतंय. तर पूर्वी प्रत्येक गावाला असं एक गोपुरम असायचं. संस्कृतमध्ये त्याला गोपुरम असं म्हणतात आणि मराठीमध्ये वेस असं म्हणतात. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये आला असाल तर कुंभारवाडा, कुंभार वेस, म्हणजे कमान, एक मोठी कमान केली असायची आणि गावाला, मोठं गाव असेल तर 2-3 अशा प्रवेशद्वार असायचे, त्याला वेस म्हणायचे. तर ही एक ह्या दोन्ही सासासुनामधला संवाद दाखवलेला इथे. आणि आवाज चालली पंढरपुरा, परिशेग सुनबाई म्हणजे ऐक. हं? परिशेग म्हणजे ध्यानपूर्वक. परिसेग सुनबाई, परिसे म्हणजे ध्यानपूर्वक ऐकणे. तर ध्यानपूर्वक ऐक, नको वेचू दूध दही. वेचू वेचू या शब्दाचा अर्थ खर्च करणे असा होतो. वाया घालू नको आणि खर्च करू नको, दूध आणि दही तू वाया घालू नको, असं या सासूला म्हणायचंय. आणि ती कुठून आली हे सांगण्यासाठी ती पंढरपूरला निघालेली आहे. तिचे सोबत डोक्यावर तिचं ओझं आहे, सर्व जे काही साहित्य आहे. परंतु ती वेशीपासून घरी आले, परत आलेली. वेस म्हणजे गोपुरापासून जे गावाचा प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत गेलेली, आता गावाच्या बाहेर पडणार आहे, पण तिथून परत आलेली. आणि काय म्हणते, म्हणते की दूध आणि दही तू हे करू नको. तर आवा चालली पंढरपुरा. आवा या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये तुम्ही तुकाराम पिक्चर पाहिला असेल तर आऊ. आऊ म्हणजे स्त्री. हं? आणि आवा म्हणजे स्त्रिया. तर इथे अ, मराठवाड्यात हा शब्द जास्त प्रचलित आहे. तर स्त्रिया पंढरपूरला जात असताना, तर या ठिकाणी आपण स्त्रियाच हा शब्द घ्यायची गरज नाही. तर हा प्रत्येक जीवात्मा जो आहे त्यामध्ये जी आसक्ती आहे, घरादाराविषयी, तर ती आसक्ती प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि ती आसक्ती सोडावी असं इथे तुकाराम महाराजाला वाटते. म्हणून समाजात दिसणारं जे चित्र आहे त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जरी आपण आपल्याच जीवनामध्ये जर पाहिलं तर आपण जाता जाता घरातून आपण मंदिराला निघालोय किंवा मंदिरात काही कार्यक्रम सेवेला निघालोय, तर घरी आपल्या मुलांना सांगत असतो की घरी व्यवस्थित लाव, दार उघडं ठेवू नको, ते हे कर. कारण का, की आपल्याला नुकसान व्हावं असं वाटत नाही, ती चिंताही आपल्या मनात असते. आणि आजच्या त्यावेळेस तर मोबाईल नव्हते म्हणून अगोदर सर्व सांगायचं. आता आपण जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी जरी गेलो असेल तर त्या मोबाईलवर घंट्या घंट्याला, 2-2 मिनिटाला सांगत असतो, हे झालं का, ते झालं का. तर तेच इथे वर्णन इथे केलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी म्हणे परत म्हणते, एके गोष्टी सादर बाळे. तसं बाळे हे तिला प्रेमानं बोलते, करी जतन फुटके पाळे. तर मा तर फुटके पाळे म्हणजे घरामध्ये जे भांडे कोंडे असायचे पूर्वी, तर एक तर तांब्याचे, पितळाचे आणि मातीचे असायचे. आणि त्यामध्ये जर फुटलं तर ते मोडीवर घालायचे. तर ही म्हणते तसं फुटलं असेल काही असेल तरी तू त्याचं म्हणजे जतन कर, ठेवून दे तू त्याला, मोडीवर वगैरे घालू नको असं तिला म्हणायचंय. कारण की एक महिन्याची वारी आहे, त्यामध्ये काय होईल सांगता येत नाही. म्हणून ते माझे हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. आता तुम्हाला इथे कलवडू तुम्हाला माहिती आहे की नाही हा शब्द. तर मराठवाड्यात हा शब्द प्रचलित आहे. या बाजूला शेणाच्या गोवऱ्या दिसतात तुम्हाला. तर या शेणाच्या ज्या गोवऱ्या आहेत, तर अशा एकावर एक रचून रचून ठेवल्या जातात. आणि याला जसं वरून लिपलंय तसं त्याला शेणानं सर्व बाजूनं शेण लावून बंदिस्त केलं जातं, कोणीही फोडू नये म्हणून त्याला, किंवा त्या विनाकारण पडू नये म्हणून. आणि त्याच्यावरती एक छपरी केली जाते त्या संरक्षणासाठी, किंवा म्हणजे छोटस असं टोपीसारखं, वासुदेवाच्या टोपीसारखं केलं जातं. कशासाठी, पावसाने भिजू नये म्हणून. तर आणि त्या पावसाळ्यात चालल्या जातात, कारण की पावसाळ्यामध्ये लाकडं वगैरे भेटत नाहीत. मग आता हा आषाढीचा महिना आहे आणि जात आहे, पावसा लागलाय, तर ती म्हणते माझ्या हातीचा कलवडू. मग आणि तिनेच त्या गोवऱ्या लावल्या, तर तू माझे वाचून, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू ते फोडू फोडू नको. म्हणजे तिची आसक्ती दाखवलेली आहे प्रत्येक वस्तूमध्ये संसारातल्या, इथे दाखवलेली आहे. त्यानंतर पुढे म्हणते, वळवट क्षिरीचे लिंपन, नको फोडू मज वाचून. तर वळवट, क्षिरीचे,
तर खीर हा शब्द खीर या शब्दाचा आहे. तर आपल्याकडे आजही आपण त्याला आपल्या इस्कॉनच्या भाषेमध्ये आपण स्वीट, सेवई स्वीट असं म्हणतो. हं? परंतु इथे तुम्हाला चित्रामध्ये एका टोपलीत जे दिसतंय, हं? तर ती टोपली तुम्हाला कशी टोपली आहे, ती दगडाची आहे का नाही, तर एकावर एक रचून ठेवलेल्या ज्या टोपल्या दिसत आहेत, तर या बास्केट किंवा या टोपल्या आहेत, या बांबूच्या बनवलेल्या असतात आणि त्याला शेणानं सारवलेलं असतं, शेणानं त्याला पॅक केलेलं असतं आणि त्यामध्ये या अशा काही वस्तू येतात ज्याला किडा लागू नये किंवा त्याला जास्त दिवस जतन करायच्यात आणि जास्त दिवस ठेवायच्यात, तर त्याच्यामध्ये त्या भरून ठेवायच्या. मग ह्या ज्या सेवई आहेत, वळवट, त्याला वळवट म्हणतात मराठवाड्यामध्ये, बोटुले म्हणतात आणि त्याला सेवई म्हणतात आणि सेवया असंही म्हणतात. तर ती सेवई पूर्वी बनवायचे हातावर किंवा पाटीवर बनवायचे, त्याच्यानंतर ती फिरवायची मशीन आली, परंतु आज आपल्याला ते रेडीमेड भेटते. तर त्या सेवया ते बनवायचे आणि त्याला काही कीड लागू नये किंवा व्यवस्थित अशा इथे एकावर एक ठेवलेल्या तुम्हाला ज्या बॉक्स दिसत आहेत शेणानं लिंपलेले, तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचे आणि वरून पण त्याला शेणानं पॅक करून ठेवायचे. तर ती म्हणते वळवट क्षिरीचे लिंपण नको फोडू माझा सांग, तर ते मी बनवून ठेवले, तर तू फोडू नको, नाही तर तू फोडून संपवून टाकशील, मी आल्यावर फोड. त्याच्यानंतर पुढे म्हणते, पुढे म्हणते की उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. तर इथे तुम्हाला उभं करून ठेवलेलं ते लाकडाचं दिसतंय, त्याला मुसळ म्हटलेलं आहे आणि खाली जे एक दगडाला खड्डा केलेला दिसतोय आणि ते उखळ आहे. तुम्ही म्हणणार तुम्ही एवढं कसं काय सांगताय, हे आम्हाला सगळं माहीत आहे. परंतु तुमच्या सोबत बसलेले काही जण असे आहेत की त्यांनी हे पाहिलेलं नाही. तुमच्यापैकी किती जणांना पाहिलेलं आहे? हं? पाहिजे. पाहिलेलं आहे? हो हो. हो हा, प्रवेश बरोबर. पाहिलेलं आहे. जे खेड्यामध्ये राहिले त्यांनी पाहिलेलं आहे. पण आजच्या युगामध्ये फार कठीण झालंय की ते सांगणं. तर त्यामुळे मी तुम्हाला हे केले, कारण की तुम्ही याचं रेकॉर्डिंग पण करता आणि लोकांपर्यंत पोहोचवता, तर त्यांना तो प्रश्न पडेल नेमकं हे आहे काय म्हणून. म्हणून तर यामध्ये त्यांनी हे जे तुम्हाला दिसतंय, मुसळ आणि उखळ आणि जात, तर मला आम्ही लहान असताना मी पाहिलेलं आहे आणि याचा वापर मी केलेला आहे. मला जात्यावर दळता पण येतं, आणि त्या उखळामध्ये कुटता पण येतं. कारण की आमची आई शिस्तप्रिय अतिशय. तर ते जे काही करायचं ते स्वतः करायचं किंवा करून घ्यायचं, सगळं आलं पाहिजे, सर्वच काम आलं पाहिजे. म्हणून मी इथे मंदिरात आल्यानंतर पण सर्वच काही सेवा आहेत त्या शिकून घेतल्या, कारण की ते गरजेचे असतात म्हणून. तर हे उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तिथे, की पूर्वीच्या काळी फारशी काही प्रॉपर्टी नव्हती माणसांकडे, हीच त्यांची प्रॉपर्टी होती, हीच त्यांची संपत्ती होती. तर आज जसं की आपल्याकडं आजची आपली संपत्ती जी आहे, तर एटीएम आहे किंवा बँक अकाउंट आहे आणि फार फार तर एक गाडी आहे किंवा घरात असलेलं फ्रीज आणि किचन मधलं काहीतरी साहित्य, एवढीच आपली संपत्ती आहे. आणि याच्यामध्ये हे जे दैनंदिन जीवनातल्या जातं, रोज सकाळी 4 वाजता उठून जात्यावर दळावं लागायचं, त्याच्यानंतर उखळ आणि मुसळ, पाटावर वंटा, ह्या गोष्टी नित्यनेमानं लागायच्या. तर त्यांचं माझं मन तिथे काय गुंतलंय, तर ते गेलं तर मग परत अडथळा निघून येईल. त्यावेळेस काही मशीन नव्हत्या किंवा एवढं सहजासहजी बनवलं जात नसायचं, कारण की जे जाते हे बनवून घ्यावं लागायचे आणि त्यासाठी पण काळ जायचा, त्याच्यामुळे तिचं मन तिथे गुंतलेलं आहे त्या स्त्रीचं. आणि दुसरं आहे की हे सेवई. तर अशा प्रकारे ही तिथं आसक्ती, एका व्यक्तीची आसक्ती, जरी आपण भगवंताच्या सेवेसाठी यात्रेसाठी निघालोय किंवा भगवंतासाठी निघालोय, तरी आसक्ती जात नाही, हे त्यांना इथे सांगायचं आहे. त्यानंतर ती आपल्या अधिकारवाणी, तर भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. तर ती काय म्हणतायत की भिक्षुक, आताच्या काळात आपल्याकडे एक सिस्टीम आहे, एक पद्धती आहे आपण शहरामध्ये, की आपण दाराला एक पाटी लावलेली आहे गेटला, की कुत्र्यापासून सावध राहा. कधी कधी असं वाटतं की अगं इथे सगळे कुत्रेच राहतात काय. आणि दुसरं की
मध्ये एक तो एक सुरक्षा रक्षक ठेवला आहे, त्याला आपण सिक्युरिटी गार्ड असं म्हणतो. ते कोणाला येऊ देत नाही. तो नंबर वगैरे विचारतो. तर भिकारी येण्याचा प्रश्नच नाही. परंतु भिक्षुकाला दान देणं हे एक पुण्यकर्म आहे, आणि एक आध्यात्मिक कर्म पण आहे, आणि धार्मिक कर्म पण आहे. तर त्यामुळे आपले दोष, पाप, दुःख हे जातात दान दिल्यामुळे. आपले यथेच्छ असं नाही की एवढंच द्यावं, परंतु ते राहिलेलं नाही आपल्याला, म्हणून आपल्याला अधिक कर्म येत असून आपण मग ते डॉक्टरकडे जाऊन त्याला स्वइच्छेने देतोय. तो एक डॉक्टर असा भिकारी आहे की तो हट्ट करून मागून घेतोय. हं? तर इमोशनल ब्लॅकमेल करून. तर तसं तर ही म्हणते की सांग गेली पंढरपुरा. कारण की पूर्वी असं असायचं की सुनेच्या हातात काही नसायचं. जोपर्यंत सासू आहे तोपर्यंत तिला प्रत्येक गोष्ट ही आपल्या सासूला विचारून करावं लागायची, सुनेला. आणि मग जर तसा कोणी भिक्षुक जरी आला, तो हट्ट नाही करायचा सुनेला की ठीक आहे, सासू नाही तर मग आपण ही काही करू शकत नाही. म्हणून ती म्हणते, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. आणि पुढे म्हणते, भक्षी मीत आहारू, नको फारसी वर सारू. तर सारणे या शब्दाचा अर्थ इथे सारू म्हटलंय. तर समोर जेवढं ताटात ठेवलंय तेवढं एक खेड्यामध्ये बोलण्याची प्रथा आहे की ते सारून घे. म्हणजे आत वर सारू, म्हणजे वर घेत, पोटात घेत राहते. तर इथे म्हणलं की फारसी वर नको सारू, तर फारसं खाऊ नको म्हणते. भक्षी आहारू, कमी खा, असं ती आपल्या सुनेला सांगते. आणि पुढे ती म्हणते, मग आता ही जी सून आहे, तर सुनेने एवढं सर्व ऐकून घेतलंय, पण ऐकून घेऊन किती ऐकणार? हं? हा एक प्रश्नच आहे. म्हणून मग ती सून पण प्रेमानच म्हणते की सून म्हणे बहुत निके. तुम्ही म्हणताय ते निके म्हणजे खूप छान आहे, बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते करेक्ट आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्ही यात्रेशी जावे सुखे. तुम्ही आता यात्रेला सुखानं जा. सासूबाई सोहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. तर आता सून आहे, तर ती आपल्या सासूबाईला सल्ला देते की आता ठीक आहे, तुम्ही यात्रेने सुखे जा, आणि काय करा, आता तुम्ही स्वतःच हित जोडा. म्हणजे या न शिकलेल्या सुनेला पण, म्हणजे का खेड्यातल्या स्त्रीला पण माहिती आहे स्वहित काय आहे. त्याच्यामध्ये आशा, तुम्हाला सांगितलं की आसक्ती, आशा आणि स्वहित, यावर तुकाराम महाराज भर दिला. तर स्वहित आहे भगवंताचं नाव घेणे, भगवंताची भक्ती करणे, आणि आशा सोडणे. म्हणून ती म्हणते, सासूबाई स्वहित जोडा आणि सर्व मागील आशा सोडा. कारण का मन जिथं गुंतलेलं आहे, मुखं मुसत जातं, आसक्ती तिथे आहे. तर मग मन तिथे आहे, तर जर शरीर सुटलं, हं, तर काय होईल? यम यमापि स्मरण भाव तजे तंते कलेवरम. तर ज्या ज्या वेळेस जो काही शरीर सोडतानाचा जो भाव आहे, तो तो तिथे आडवा येईल. आणि जे शरीर सोडताना जी इच्छा आहे, तिथे आपलं मन असं केल्यामुळे तिथे परत तो जन्म घ्यावा लागेल. तुकाराम महाराजांनी पण म्हणलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना म्हणजे इच्छा. जिथे तुमची इच्छा, जिथे आशा, जिथे आसक्ती अडकलेली आहे, तर त्यानुसार जन्म तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे की आशा सोडा आता तुम्ही, आणि सोहित जोडा, आणि तुम्ही भगवंताच्या ठिकाणी चित्त लावा, असं तिला सांगायचंय. आणि मग सोनमुखीचे वचन कानी, ऐकोनी सासुई वंची मनी. आणि ती मनामध्ये विचार करायला, विवंचना करायला की ही ही माझ्याविषयी काहीतरी तिच्या मनात विचित्र आहे. म्हणून ती म्हणते, सवतीचे चाळे खोटे, म्या जावेसे इला वाटे. हं? मी, याला म्या असं संबोधन मराठी भाषेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी. आणि सवती, सवतीचे चाळे खोटे, म्हणजे ही जी प्रेमानं माझ्याशी बोलते, तर ही काय करते, चाळे म्हणजे नाटक करते. हं? काय नाटक करते? की प्रेमानं बोलायचं नाटक करते. तर प्रेमानं बोलायचं ही सून नाटक करत नाही, तर ती खरंच सांगते, परंतु हिला वाटतं तसं. कारण की
तिच्या मनामध्ये जशी हे झालंय, तिचे सुनाचे वचन ऐकून, सुनाचे शब्द ऐकून जाऊ दे. सवतीचे, सवत म्हणजे काय? हं? सवत म्हणजे दुसरी को पत्नी, इंग्लिशमध्ये जे काय को वाईफ असं म्हणतात, ती कन्सेप्ट, की ती सवत हा शब्द जे द्वेष करणारी स्त्री आहे किंवा तिला वापरली जातात खेड्यामध्ये. जर दोन स्त्रियामध्ये भांडणं लागले असतील, की काय तू माझी सवत आहे का, म्हणजे तू माझा एवढा द्वेष करते, तर द्वेष करणारी ती असते, म्हणून ही द्वेष सवत असं म्हणते, की उपरोधानं म्हणते. तर तू जे आहेस, तर सवतीचे चालले खोटे म्या जावेसे हिला वाटे. तर हिचे जे प्रेमाचे बोलणे ते खोटे, मी याला जावं असं वाटतंय. हं? त्याच्यानंतर पुढे म्हणतायत की आता शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हणतात की आता काय असे यात्रे जाऊ, आता काय असे यात्रे जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. तर ती म्हणते आता यात्रेत जाऊन मी काय करू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तर ती म्हणते की मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तर समाजामध्ये यात्रे जाऊन काय पाहू, तर कायास यात्रे जाऊ, यात्रेला जाण्याचा उद्देश काय आहे, की तिथे काहीतरी पाहणं. पाहणं म्हणजे दर्शन घेणं. तिथे जाऊन काय पाहू, भगवंताचं दर्शन घेणं. आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर त्या भगवंताचं जे विग्रह आहेत, जी मूर्ती आहे, ते आपल्या हृदयात साठवून ठेवणे, डोळ्यामध्ये साठवून ठेवणे, त्याचं चिंतन करणे. आणि यात्रेमध्ये गेल्यानंतर आपण का तिथे जातो यात्रेत, तर त्या काळामध्ये घरापासून आपण दूर असतो. आणि त्या घरापासून दूर असल्यामुळे आपल्याला इतर, आपल्या मराठीमध्ये म्हण असल्यामुळे अं, आपण नेहमी म्हणत असतो, आड ते सृष्टी आड. आणि तुम्हालाही अनुभव असेल, तुमच्याकडं एक नाही, दोन नाही, तर एका एका व्यक्तीला कमीत कमी, असं मला, म्हणजे असं माझा एक अंदाज आहे, काय मला तर अनुभव नाहीये या ग्रस्त जीवनाचा, परंतु एका एका व्यक्तीला तुमच्याकडं कमीत कमी 10-10 ड्रेस तरी असतील, किंवा 15-15 तरी ड्रेस असतील. तर मग ते जे हे आहे, या आपली जे ड्रेस किंवा त्या वस्तू, त्यामध्ये जी आपली आसक्ती आहे, हा बदलायचा, तो घालायचा, हे करायचा. तर यात्रेमध्ये गेल्यावर काय असतं आपल्याला, ते तसं आसक्ती राहत नाही. कारण काय, यात्रेमध्ये आपण ओझं वागवायला नको म्हणून मोजकेच कपडे घेऊन जातो, मन तिथे नसतं. आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला जे भगवंताचं चिंतन होतं किंवा चर्चा होते, ती सगळी भगवंतावर होते. घरी असल्यानंतर या घरातले कपडे आहेत, घरातल्या वस्तू आहेत, त्यांचं मेंटेनन्स आहे. तर श्रेष्ठी ते दृष्टीआड, तर दृष्टीआड ते श्रेष्ठीआड म्हटलेलं आहे. तर ही जे जेव्हा यात्रेला जातो, आपल्या तर नजरेमध्ये संसार नसतो. हं? तर तसंच आपल्या नजरेमध्ये, आपल्या घरामध्ये आपण कपाटात आणले कपडे, कपाटात ठेवले, आणले कपडे, कपाटात ठेवले, आणले कपडे, कपाटात ठेवले. तर आपण एके दिवशी घालून जात असताना आपल्याला त्या कपड्याची कधी कधी आठवण पण होत नाही. होते का बघा तुम्ही, बऱ्याच वेळेस तुम्हाला माहित नसतं, मग एकदा कपाट खोललं आणि त्या कपाटातून सगळे कपडे, अरे हे पण ड्रेस आहे आपल्याकडे एक, असं वाटतं आपल्याला. पण मग तो जो ड्रेस तसं वाटणं, कारण ते आपल्या नजरेत नव्हता. आणि नजरेनं आपण लाईन लावून ठेवले, आपल्याकडे जेवढे ते लगेच आपण, हा नाही आज हा घालणार, हा उद्या ते घालणार. तसं आपण ज्यावेळेस भगवंताच्या ठिकाणी जातो, यात्रेच्या ठिकाणी जातो, मंदिरात जातो, त्यावेळेस हे घर संसार आपल्या नजरेत नसतो, म्हणून त्याची आठवण होत नाही. एवढंच नाही, तर आपण त्याच्यावर जर बोललो नाही, तर पूर्णपणे आपण त्याला विसरून जातो. म्हणून ती म्हणते की तिथे जाऊन काय पाहायचंय मला आता. हा, कारण की काय बोलते ती, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तर हा मनामध्ये दोन, आपल्या मनाचे दोन व्यवसाय जे आहेत, एक संकल्प आणि विकल्प. तर मन नेहमी विकल्प शोधत असतं. काय विकल्प शोधतं? आपण समजा संकल्प केला की उद्या रोज आपण 4ला उठायचं, 4:30 पर्यंत, 4:45 पर्यंत तयार व्हायचं, आणि अगोदर जप करून घ्यायचा, आणि मग सगळे कामं करायचे, थोडं वाचन बिचन करून. तर असा हा आपण संकल्प केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, की दुसऱ्या दिवशी सकाळी अ, नाही, रात्री आपल्याला कोण, आणि आपण 11 वाजेपर्यंत बोलत बसलो. मग आपण विकल्प शोधतो. काय विकल्प शोधतो, नाही नाही, रात्री मी 11 वाजेपर्यंत जागलेलो आहे,
जागलेली आहे, तर मी आज 5 वाजता उठेल. त्या मनानं त्याला विकल्प दिला. एक ऑप्शन दिला. तर संकल्प विकल्प हे दोन मनाचे व्यवसाय आहेत. तसं ही सासू जी आहे, तर ही काय करते? मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. हं? तर मग तिथे जाऊन काय करायचं? हेच पंढरपूर आहे, हेच घर आहे. आणि आजही समाजामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र, सर्व भारतामध्ये हेच आहे की, एवढंच नाही तर मी गावामध्ये हे पण ऐकलंय की एखादी आई माता स्वयंपाक करत असेल, तर ती अगोदर नैवेद्य त्या मुलाला वाढते, त्या मुलाला खाऊ घालते, आणि मग म्हणते नैवेद्य घेऊन जा. खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये आजही प्रथा आहे की रोज नाही, परंतु सण, एखादे उत्सव सण असतात त्यावेळेस घरामध्ये काही विशिष्ट पदार्थ बनवले जातात, तर ते गावातल्या सर्व देवाला नैवेद्य पाठवतात. तर बऱ्याच वेळेस स्त्रिया काय म्हणतात, हे लेकरं जे आहेत, मुलं आहेत, तर ते काय आहेत, भगवंताचंच रूप आहे, म्हणून बनवल्याबरोबर त्याला देतात आणि त्याने खाल्लं तरी चालतं असं म्हणतात. आणि मग ते देवाला, गावातले जे देवता आहेत, ग्रामदेवता आहेत, जे काय आहेत, त्यांना नैवेद्य पाठवतात. तर हे चुकीचं आहे. आणि हा चुकीचा गैरसमज तुकाराम महाराजांना दूर करायचा आहे, म्हणून ते काय म्हणतात, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. तर ही माया, हा मोह, हे चुकीचा गैरसमज, ही चुकीची तत्वज्ञान लोकांपर्यंत जे पोहोचलंय, तर ते यांनी इथे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळे कशामुळे? तर इथे ते म्हणतायत की, तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात की, तुका म्हणे ऐसे जण गोविले माये करू. तर गोविले म्हणजे ओवले जाणे किंवा बांधले जाणे. मणी जसे एका दोऱ्यामध्ये ओवले जातात, गोवले जातात, आणि ते बाहेर निघू शकत नाहीत. ते फिरतात, जागच्या जागेवर फिरतात, त्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे. परंतु त्या माळेच्या बाहेर त्यांना जाण्याचं स्वातंत्र्य नाहीये. तर तसे हे सर्व जन आहेत. तुका म्हणे ऐशे जन. तर तुकाराम महाराजांनी एका स्त्रीला किंवा पुरुषाला असं म्हटलेलं नाहीये. तुकाराम महाराज काय म्हणतात? ऐशे जन, म्हणजे सर्वासाठीच हा अभंग जो आहे, सर्वासाठी, तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, स्त्रीसाठी आहे, पुरुषासाठी, ग्रस्तासाठी आहे, ब्रह्मचार्यासाठी, संन्यासासाठी, सर्वांसाठी आहे, की आपली जी आसक्ती आहे, हं, तर ती जात नाही. तुम्हाला एवढंच नाही तर तुम्ही म्हणणार का? तर मी प्रखड बोलणार आहे. तर मी पाहिलेलं आहे की ब्रह्मचारी जरी असतील, तर तेही माझे रूप, माझं हे ते आहे, ते मी चाललोय व्यवस्थित ठेवा, तिकडून फोन लावतात, अरे माझं ते बाहेर राहिलं, उचलून ठेवा. किंवा संन्यासी असतील तर, अरे तो माझा लॅपटॉप आहे, ते व्यवस्थित वापर, ती सुटकेस ते हे करू नको, हं? तो माझा मोबाईल तिकडे ठेव, तो माझी बॅग ठेवली का, माझी रूम चांगली आहे का, ह्या ज्या आसक्ती आहेत. म्हणून तुकाराम महाराज, तुका म्हणे ऐसे जण गोविले माये करून. म्हणून या संसारामध्ये जो कोणी जीव आला, तो जीव मायेपासून किंवा मायेच्या प्रभावापासून दूर जाणं फार कठीण आहे. कोणी 10% अडकलेला आहे, कोणी 5% अडकलेला आहे, तो कोणी 99% अडकलेला आहे, तो कोणी 90%, तो कोणी 50% अडकलेला आहे या मायेमध्ये. पण निश्चित अडकलेला प्रत्येक जण आहे. 100% मी मायेच्या बाहेर आहे असा म्हणणारा या पृथ्वी तलावर तरी सापडणार नाही. आणि जरी कोणी म्हणत असेल, तर ते भगवंता व्यतिरिक्त कोणी नाही. कारण की भागवतामध्ये जो तत्श्रेष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ जो श्लोक आहे, तो तुम्ही ते त्याचं तात्पर्य प्रबोधन दिलेलं बघू शकता, किंवा त्याचा अनुवाद तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आहे की या संसारामधली आपली आसक्ती कमी व्हावी, आणि हे जे घरदार, मुलं बाळ, हे सर्व जे आहेत, तर हे आपल्या समोर असल्यावर वाढणारं प्रेम, वाढणारी आसक्ती, आणि दूर असल्यावर असणारा दुरावा किंवा त्यापासून दूर राहण्याची एक सवय, या गोष्टी आपल्याला हे करायला लागतात. म्हणून आपण कायास यात्रे जाऊ. ते यात्रे जाण्याचं इथं म्हणते, कशाला यात्रेला जायचंय? पण गेलं पाहिजे. यात्रेला गेल्यानंतर किंवा घरापासून 10 दिवस, 15 दिवस, 8 दिवस दूर राहिल्यानंतर जे आपलं भजन होतं, भक्ती होते, नातेवाईकडे जाऊन राहिला तर तोच संसारच आहे. तो इकडे असला तर तिकडे असला तर संसार आहे. परंतु ज्या वेळेस आपण जातो,
तर मला आठवतंय आता, आत्ताच्या माताजी किंवा स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये काय भाव आहे ते मला माहीत नाही. पण आम्ही आमच्या लहान असताना एवढं काही आम्ही आईवडिलांच्या सोबत राहिलो नाही सारखं बोट पकडून. ज्यावेळेस आमच्या आईवडील कीर्तनाला मंदिरात वगैरे जायचे, तर त्यावेळेस आम्ही अगदी लहान असतो तर ते घरी ठेवायचे, उलट बाहेरून दार बंद करून जायचे. जर तुम्ही कुठे पळून जातील वगैरे, खेळतील, रस्त्यावर जातील वगैरे म्हणून. परंतु एवढं सोबत घेऊन जायचे नाही की ज्या ठिकाणी भजनामध्ये बाधा येईल वगैरे. आणि यात्रेला पण जात असताना जोपर्यंत कळत नव्हतं, जोपर्यंत मी 12-14 वर्षाचा होत नव्हतो, तोपर्यंत आमच्या आई वडिलांना आम्हाला कधीच यात्रेला नेलं नाही. कारण तुम्हाला काय अक्कलच नाही तिथे जाऊन पण आमचा व्यत्यय आणणार असं म्हणून. कारण आपण बघतो की आज आपल्याला वाटतं की मूल सोबत घेतलं पाहिजे, तर ठीक आहे, आपल्याला ज्या वेळेस आपल्याला मूल त्रास देत असेल, तिथे न्यायचे नसेल तर 2-4 वर्ष मुलं सांभाळायपर्यंत, मोठे होईपर्यंत, कळते होईपर्यंत आपण घरी राहिलं, घरी राहून भजन केलं तर काय हरकत आहे. पण ज्या भजनाच्या ठिकाणी जो प्रवचन देणार आहे त्याला व्यत्यय येत असेल, शेजार पाजाराला व्यत्यय येत असेल, तर मग तिथे जाऊन तरी काय फायदा, आपलं ऐकणं होत नाही. तर त्यामुळे मुले, लेकरे, घरदार, तिथं जाऊन पण आपलं चित्त त्यामध्येच असतं. आणि घरी राहून तरी ते मूल शांत पाळण्यात झोपलंय तर आपण जप तरी करू शकतो. पण त्यामुळे की इथे मुले, लेकरे, घरदार, माझे येथीची पंढरपूर, तर म्हणजे ही आसक्ती आहे, तर ती आसक्ती दूर जावी अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनं फार छान शब्दामध्ये ते आपल्या आसक्ती कशी दूर करावी याविषयी या श्लोकामध्ये, या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. तर एकदा आपण तुमचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता मला. तोषणी महाप्रभूने सांगितलं की तुम्ही तोषणी महाप्रभू नाही, त्रिभंग गोपाल प्रभूने सांगितलं की तुम्ही काय करू शकता, 7:45 पर्यंत घेऊ शकता. पण 7:45ला माझा दुसरा क्लास असतो, म्हणून आणखी 5-7 मिनिटं जरी, म्हणजे 5:40 पर्यंत 6-7 मिनिटं मी घेऊ शकतो. तर काही तुमचा काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता. माझा आवाज येतोय का काही, किंवा कोणाकडे काही प्रश्न? हो हो आवाज येतो. हा हा. तर कोणाचा प्रश्न असेल किंवा काही विचारायचं असेल किंवा काही ऍड करायचं असेल, काही टिप्पणी द्यायची असेल क्लास बद्दल वगैरे, तर तुम्ही बोलू शकता अनम्यूट करून. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभू दंडवत प्रणाम. हा, धन्यवाद मॅडम, बोला प्रभू माताजी. आई जे आता आपण श्लोक वाचला, अभंग वाचला, हा तर हा. तो होता तो सून आणि सासू ह्याच्यातला होता. म्हणजे ते काही ते त्याच्यासाठी काही स्पेसिफिक कारण आहे की सासू आणि सून हे मुलगी आणि आई असं असू शकलं असतं, राईट? म्हणजे ते काय काय स्पेसिफिक त्याच्यासाठी काही कारण? नाही नाही, कसं आहे की सासू आणि सून ह्या दोन्हीचा संवाद का सांगितलाय त्यांनी, की साधारणतः तो काळ असा होता की अ, आता तरी, हा तुमचा हा प्रश्न फार योग्य आहे, की कारण की सून आली म्हणजे काय झालेलं आहे, मुलगी आणि मुलगी आणि आईचा जर संवाद दिला असता त्यांनी, तर काय झालं असतं की आणखी मुलगी, लग्न व्हायचंय मुलीचं, तर आईसोबत मुलगी राहते, म्हणजे आता ती म्हातारी झालेली नाहीये. कोण? सासू, म्हणजे ती जी स्त्री आहे ती. पण इथे काय झालेली, तिला सून आलेली आहे. आणि आपल्या मराठीत असं म्हण आहे की बापाचा जोडा मुलाला जर येत असेल तर बापाने कारभार सोडावा. हं? हे ग्रामीण भागातले शब्द आहेत. कारभार सोडावा म्हणजे काय करावं? मॅनेजमेंट सोडून द्यावं घरचं. हं? जर चप्पल, आता तुम्ही म्हणणार की नाही ना, असं कसं काय, चप्पल तर 15-16 वर्षाचं मूल झालं की ते बरोबर आहे ना. 15-16, तुम्ही आजही बिहार, युपी, आता मी तिकडे फिरून आलो, तर तुम्ही बघा, मुली 7वी-8वीला मुली असल्या की त्यांचं लग्न लावतात. मुली काही ऑब्जेक्शन घेत नाही आणि तिथलं गव्हर्नमेंट काय म्हणत नाही, कागदोपत्री सगळं आहे. परंतु आणि ते त्यांचं मॅनेजमेंट करतात, सगळं सांभाळणं. आणि आपल्याकडं काय झालेलं आहे की आपण एकतर 40व्या वर्षी लग्न करतो, 35व्या वर्षी लग्न करतो, आपल्या मुलं मग 55व्या वर्षी होतात, मग त्यांना, मुलाला कळत नाही आजोबा म्हणायचं की बाबा म्हणायचं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये
मग आपलं काहीच करता येत नाही आपल्याला. आणि म्हणून तुकाराम महाराजांना इथे सांगायचं की एकदा का तुम्हाला सून आली, हं? आता तुम्हाला सांगतो की हे सून येण्याचं, आता माझं वय 44, आता 45 होईल दिवाळीला. तर माझ्या बरोबरचा जो जी मुलगी होती माझ्या याच्यातली, तर तिच्या मुलीला मुलगी झाली. बघा मग. तर हे जे वय आहे, तर त्यांनी सांगितलं की एकदा तुम्हाला तुमचं सून आली, पण आता ठीक आहे, एखाद्याला सून उशिरा येईल की एखाद्याला लवकर येईल, की आता तुमची काय संपलेली आहे, संसारातली ड्युटी संपलेली आहे. तुमचं आता काय आहे, तुम्ही आसक्ती संसारातली पूर्ण सोडून द्या. तुमचं एवढंच ड्युटी राहिलेली आहे की जी सून आहे तुमची, ती तुम्हाला जे देणार आहे, जे जे काही देणार आहे खायला, ते गुपचिप खायचं आणि भजन करायचं. संसारामध्ये तिनं सगळं घर विकून खाऊ, सोनं विकून खाऊ, भांडे विकून खाऊ, किंवा तिनं आणखी कमवत राहू, काय करायचं ते तिच्यावर सोडून द्यायचं. तिच्या मुलांना तिनं शिक्षण देऊ न शिक्षण देऊ, कारण तुमचा तो अधिकार आता राहिलेला नाहीये. हे तुकाराम महाराजाला सांगायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, सून आणि सासूचा संवाद इथे दाखवलेला आहे. मुलीचा ते दाखवू शकले असते, पण मग मुलीचा म्हटल्यावर आणखी ती तरुण आहे, मग तरुण वय आहे, तर मग त्याला घर संसारात थोडी आसक्ती असणारच आहे, इंद्रिय प्रबळ असणारच आहेत. पण सून आली म्हणजे की आता इंद्रिय पण शिथिल झालेले आहेत, आणि या परत जिम्मेदारी सांभाळायची गरज नाही, कोणतरी सांभाळणारा आलेला आहे. या भावानं तुकाराम महाराजांनी तिथे म्हणलं असावं, असं मला वाटतं. आणखी काही कोणाचा प्रश्न? ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी, करेक्ट. थोडक्यात प्रभूजी वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा नाही नाही, तुकाराम महाराज. आपला इस्कॉनचा वानप्रस्थ नाही, ते नुसतं वानप्रस्थ म्हणायचं, हा आणि हा हा. हा एकत्र यायचं आणि परत ते तिकडे तेच करायचं. तसं वानप्रस्थ म्हणजे घरात राहूनही वानप्रस्थ करता येतं, की अं, त्या घरात राहून त्या गोष्टी समोर जे होते त्याच्यावर न बोलणं, त्याला वानप्रस्थ म्हणायचं. तुम्हाला सांगतो की आसक्ती, आता आपण जरी वानप्रस्थ घेतला आणि एखादा वानप्रस्थ आश्रमात जाऊन राहतोय, हं? तर काय होईल मग? तो तिथून फोनवर इन्स्ट्रक्शन देतोय मुलाला, की अरे तू हे केलं नाही, ते केलं नाही, ते बँक अकाउंट संपवू नको, पोरांना ऍडमिशन झालं की नाही, त्याचं ऍडमिशन, ह्या गोष्टीमध्ये लक्ष न घालणं, त्याला वानप्रस्थ म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये काही वन नाही, वन आणि प्रस्थ, वानप्रस्थ, वनामध्ये जाणं, हे तर काही नाहीये. पण घरामध्ये राहून, म्हणजे आपल्या घरामध्ये राहून त्या घरातल्या वस्तू आपल्या मनाला वाटतं. तुम्ही म्हणणार की मनाला कसं काय मग नियंत्रित करणार? आता तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस घरी जातो, तर माझा भाऊ आहे, त्याचे मुलं आहे, त्यांचे पत्नी आहे, आणि आई आहे, शेत वगैरे सगळे आहेत. तर आता वडील पण होते त्यावेळेस. आत्ता वडील गेले माझे, 6 महिने झाले. तर मी गेल्यानंतर मला ते आवडत नाही, ते जे काय करतात, पण माझा अधिकार नाही, कारण मी आधीच त्या गोष्टीतून सगळं सोडलेलं आहे, की बाबा तुमच्या घरात असं फर्निचर का आणलं तू, किंवा आता बऱ्याच वेळेस मला लोक म्हणतात, की मी लोकांना पण सांगतो की मला हे लेडीजना शॉर्ट कपडे घातलेले आवडत नाहीत, किंवा अंग प्रदर्शन केलेले. तर ते भावाच्या मुली आहेत, त्यांना मी म्हणायला पाहिजे, बोलायला पाहिजे, प्रेमानं बोलता बोलता एखाद्या वेळेस बोलून, पण आसक्ती नाही की तू असंच का करत नाही, तसंच करत नाही. माझी शक्ती तिथं व्यर्थ होते, माझं लक्ष तिकडे जातं, आणि तर मनाला जरी वाटलं तर आपण ते बोलायचं नाही, कारण त्यामुळे समोरच्या माणसाचं जर मन दुखवलं जाईल आणि ते आपल्यापासून दूर जाईल, तर मग काही नाही. आज सासासुनांचे भांडणं होणं, किंवा मुलामध्ये पित्यामध्ये भेद असणं, आता तुम्ही म्हणणार की भक्तामध्ये असं नसतं. कित्येक तुम्हाला असे भक्त दिसतील की ते पती पत्नी वेगळे राहतात, सासू सून वेगळे राहतात, आणि असं भक्त, ब्राह्मण दीक्षित भक्त पती पत्नीमध्ये डिव्होर्स झालेले आहेत, स्वयंमाला करण्यामध्ये डिव्होर्स होत आहेत. तर हे संसारामध्ये आहे म्हणजे तो मायेमध्ये आहे. पूर्ण मायामुक्त जीव नाही येतो. तर त्यामुळे हे जे वानप्रस्थ किंवा ग्रस्त आहे, तर आपल्या मनानं, आता मनाचे दोन बिझनेस आहेत, संकल्प आणि विकल्प. तर त्या मनाला नेहमी ठोकत राहणं, जसं भक्तिविनोद ठाकूरांनी सांगितलेलं आहे, झाडू आणि चप्पलनं. तर बाबा उठल्याबरोबर मनात हा विचार आणणं, की जर कोणी सासू असेल तर तिनं हा विचार आणणं, की बाबा मला घराशी घेणं देणं नाही, माझी सून आणि मुलं जे करतील ते करतील, मला त्रास होणार आहे. कधी कधी काही भाजी आवडत नाही आपल्याला, खायला आवडत नाही, त्यांनी केलेलं आवडत नाही, पण ते मनातच ठेवणं.
ते कुठं न बोलणं, प्रयत्न करणं. नाही 10 म्हणजे 100 गोष्टी जर अशा घडत असतील तर 2 गोष्टी तोंडातून निघतील, पण त्या टाळणं हा प्रयत्न केला पाहिजे आपण. तर मी माझ्या जीवनात आचरणात प्रयत्न करतोय. कधी कधी एखाद्या वेळेस 1000 शब्दातून एखादा जातो की अरे तू असं हे असे कपडे का घातले, म्हणजे की आमच्या भावाला सांगणं की तुझ्या बायकोने असे कपडे का घालते, किंवा तुझे मुली असे कपडे का घालतात, असं बोलतो. ते बोलायला नाही पाहिजे. आपल्या आसक्ती नाही, त्यांना जसं राहायचंय त्यांना राहू दे. आपण संसार सोडलाय ना आता. आपल्या जीवनात आपल्याला काय आहे, भक्तीसाठी प्रयत्न करायचे. हा आता एक आहे की ज्यावेळेस प्रवचन देतो आपण, त्यावेळेस तत्व सांगण्यासाठी काही उपदेश जे शास्त्राने दिलेले आहेत, किंवा काही विधिनिषेध आहेत, काही नियम आहेत, तर ते सांगणं गरजेचं असतं. काय करावं काय न करावं. पण ते एखाद्या अं, व्यक्तीला नाही, तर ते कसे असतात, सामान्य असतात. सामान्यपणे सांगणे. मग ते एखाद्या समोर एखाद्या व्यक्तीला नाही, तर ते सामान्यपणे. तर असा तुमचं जे तुम्ही म्हटलात वानप्रस्थ, तर ते अयोग्यच आहे. वानप्रस्थ स्वीकारणं, परंतु असं नाही की वानप्रस्थ म्हणून राहणं कुठेतरी आणि त्यानंतरही घराचं नियंत्रण स्वतःकडे ठेवणं, त्याला वानप्रस्थ म्हणता येत नाही. हो हो प्रभूजी, बरोबर बोललात तुम्ही. नावापुरतं वानप्रस्थ आणि फोनवरून सगळं घरचा कारभार चालायचं. हा मग हा. पण मी 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 का म्हणतोय तुम्हाला, एके दिवशी इथून ऐकलं मी, ते चिडले होते प्रभूजी. एवढे चिडले होते, कोणाशी बोलत होते माहित नाही. तुला सांगितलं होतं ना मी, की तिकडे ते कशाला पैसे पाठवले इकडे, मी इकडे आलो म्हणजे तुम्ही सगळं असं करता का, असं बोलत होते. म्हणून म्हटलं की कधी कधी असं हे समाजात दिसतं आपल्याला. हो हो प्रभू, वेळ झाली प्रभूजी वेळ आपली. झाली. खूप तुम्हाला खूप क्लास धन्यवाद. आहे ना तो माझा दुसरा? दुसरा हो. क्लास आहे. तर धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वांछकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कोटि वैष्णववृंदे जय धन्यवाद. जय. धन्यवाद.